नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कनान नदीचं जे नवीन पूल बनलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला सांगितलेलं होतं कशा प्रकारे या पुलावर खड्डे पडलेले आहेत. आमच्या बातमीची दखल घेत नागपूर जिल्हा प्रशासन आणि कंत्राटदारांनी दखल घेतलेली आहे आणि इथे हे आपण बघू शकता कशा प्रकारे आता या कनान नदीच्या पुलावर जे खड्डे पडलेले आहेत ते बुजविण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि एकूणच प्रशासनाने आमच्या बातमीची दखल घेऊनच या कामाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला त्यास कशा प्रकारे तिथे ज्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत ती बातमी दाखवलेली होती. आता बघू शकता त्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणजे घेण्यात आलेला आहे आणि बातमीचा इम्पॅक्ट आता काय तर मी तुम्हाला सांगेल. हा बघा कशा प्रकारे इथे रिपेअर केलं जात आहे या पुलियाला. आपण बघू शकता इथे हे सडाके दिसत होत्या. हे बघा हे सडाके दिसत होत्या. इथे ह्या सडाके दिसत होत्या. पुन्हा आपण बघू शकता हे इथे म्हणजे या पुलावर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्याला आता बुजविण्यात येत आहे. हे बुजविण्यात येत आहे. विषय सांगायचं तर हे सडाकी दाखवा. ह्या सडाकी हे बघा हे 2 वर्षात झाले. 2 वर्षात झाले हे हा पूल बनला नवीन तर या कनान नदीवर. आणि या 2 वर्षातच या सडाकी या पुलावर दिसायला लागल्या रस्त्यावर. आणि आता आमची आम्ही बातमी दाखवलेली होती. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजने बातमी दाखवलेली होती आणि ती या बातमीची दखल घेऊनच एका दिवसातच रिपेअर करणं सुरू झालेलं आहे. हे बघू शकता इथे रिपेअर केलं जात आहे. हे जे आहे कनान नदीचा पूल हा रिपेअर केला जात आहे. हा बघू शकता. इथे सांगण्याचं तात्पर्य की 2 वर्षातच या पुलाला भेगा पडल्या, खड्डे पडले. म्हणजे किती शोकांतिका आहे तुम्ही विचार करू शकता. ज्या कंत्राटदाराने या पुलाला बनविलेला असेल तो किती निकृष्ट दर्जाचा हा पूल बनविलेला आहे. हे आता फक्त आणि फक्त खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. आणि कशा प्रकारे खड्डे बुजविले जात आहेत आपण बघू शकता. इथे सडाकी सुद्धा दिसतात. ते सुद्धा आता बुजविल्या जात आहे. आणि एकूणच सांगायचं म्हणजे WH न्यूज आणि IBM TV9 यांनी बातमी लावली आणि त्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली आणि त्याच्यावर आता आपण बघू शकता प्रशासनाने दखल घेतल्यानंतर या कनान नदीच्या पुलावर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांना बुजविण्याचे काम आता प्रशासनाच्या माध्यमातून ठेकेदाराच्या माध्यमातून केलं जात आहे. तर आपण बघत रहा WH न्यूज IBM TV9. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.